साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ, कुशल संघटक, युवकांचे आशास्थान, ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले, असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्रपरिवार, टीम मार्ग फाउंडेशन, समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 202.95 कोटी रुपयाचा महसूल केला वसूल। सन 2023-24 या आर्थिक वर्षात प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 202.95 कोटी इतक्या महसुलाची प्रत्यक्ष वसुली केलेली असून एकूण उद्दिष्टाच्या 87.93% इतक्या महसुलाची वसुली करण्यात आलेली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर वायुवेग पथकाने 706.16 लक्ष इतके तडजोड शुल्क वसूल केले असून एकूण उद्दिष्टाच्या 100.88% इतके तडजोड शुल्काची वसुली करण्यात आलेली आहे। कर वसुली 329.19 इतकी केलेली आहे। वायुवेग पथकामार्फत हेल्मेट न वापरणाऱ्या 6,894 दोषी व्यक्तीवर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणारे 470 जणांवर, सीटबेल्ट प्रकरणी 1279 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून विमा नसलेली 6,826 वाहने, PUC नसलेले 3,926 वाहने, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली 6,091, रिफ्लेक्टर टेल टॅप नसलेली 3,027 व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या 934 वाहनावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 62,763 इतक्या नवीन वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे झालेली असून त्यामध्ये मोटरसायकल वाहन संख्या 48,135, मोटर कार संख्या 5,934, मोटर कॅब संवर्ग वाहन संख्या 209, ॲटो रिक्षा वाहन संख्या 1,128, सर्व प्रवासी वाहन संख्या 141, सर्व मालवाहू संवर्गातील वाहन संख्या 2,876 व इतर संवर्गातील वाहन संख्या 4,340 अशी आहे। तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 28,936 अर्जदारांना अनुज्ञप्ती जारी करण्यात आलेली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये सीमा तपासणी नाका नांदणी येथे तडजोड शुल्क 11,15,78,320, कर रक्कम रुपये 54,29,715 इतक्या महसुलाची प्रत्यक्ष वसुली केलेली असून एकूण उद्दिष्टाच्या 97.50% इतक्या महसुलाची वसुली करण्यात आलेली आहे। सीमा तपासणी नाका कात्राळ येथे तडजोड शुल्क 29,59,000, कर रक्कम रुपये 51,79,415 इतक्या महसुलाची प्रत्यक्ष वसुली केलेली असून उद्दिष्टाच्या 162.76% इतक्या महसुलाची वसुली करण्यात आलेली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये अटकावून ठेवलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्यात आला असून या ई-लिलावामधून एकूण 16,80,400 रुपये इतका महसूल प्राप्त झालेला आहे। कालबाह्य झालेल्या अभिलेखाचे निर्लेखन करण्यात आले असून त्यामधून रक्कम रुपये 3,06,016 रुपये इतका महसूल प्राप्त झालेला आहे। सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून महसूल उद्दिष्टाची पूर्तता झाली आहे।